नमस्कार मैत्रिणींनो, प्रियंकाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत। पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि यामध्ये मूगडाळ भजी खाल्ले नाही तर अशक्यच। आज मी कुरकुरीत असे मूगडाळीचे भजी कसे बनवायचे हे दाखवणार आहे, जे खायला एकदम मार्केटमध्ये भजी भेटतात त्याप्रमाणेच लागतात व थंड झाल्यावरही तसेच कुरकुरीत राहतात। चला तर मग पटकन खमंग अशा रेसिपीला सुरुवात करूया। ते मी 1 वाटी मुगाची डाळ साधारण 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवलेली होती। मुगाची डाळ ही पटकन भिजते। ही डाळ चांगली भिजली गेलेली आहे। आता मी यातील पाणी अशा प्रकारे निथळून घेत आहे। डाळीतील पाणी हे व्यवस्थित निथळून घ्यायचे। एकदम कोरडी डाळ इथे आपल्याला हवी आहे। आता मी ही डाळ बारीक करून घेत आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही डाळ वाटून घेणार आहे। ही डाळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे व ही डाळ वाटताना मी यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, साधारण अर्धा इंच आल्याचा तुकडा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हे सर्व मी आता बारीक करून घेत आहे। बघा, मी इथे ही डाळ अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे। इथे मी ही डाळ एकदम स्मूथ अशी वाटलेली आहे। डाळ स्मूथ वाटल्यामुळे भजी आतून मऊ बनतात। आता मी ही वाटलेली डाळ एका बाउलमध्ये काढून घेत आहे व सर्व डाळ काढून झाल्यावर मी यामध्ये साधारण 2 चमचे डाळ न वाटता तशीच टाकलेली आहे। तसेच 2 चमचे तांदळाचे पीठ, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरते मीठ, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा व भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मी येथे हे पीठ व्यवस्थित मळून घेत आहे। यामध्ये मगाशी मी जी डाळ तशीच अख्खी टाकली आहे, त्यामुळे भजी खाताना ती दाताखाली येते व त्यामुळे भजी खूप छान लागतात। तसेच तुम्हाला जर इथे कांदा घालायचा नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता। बघा, इथे भज्यासाठी पीठ तयार झालेले आहे। तसेच मी इकडे तेलही गरम करायला ठेवलेले आहे व तेल चांगले गरम झाल्यावर मी ह्यातील पोह्याचे साधारण 3 ते 4 चमचे तेल या पिठामध्ये घालून घेत आहे। असे तेलाचे मोहन घातल्यामुळे भजी एकदम खुसखुशीत बनतात। आता हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे व हे छान मिक्स करून झाल्यावर मी त्याचे भजी सोडून घेत आहे। मी अशा प्रकारे हाताने छोटे छोटे भजी सोडून घेत आहे। तुम्ही चमच्यानेही भजी सोडून घेऊ शकता, पण मूग डाळीचे भजी सोडताना हे छोटे छोटे सोडायचे, म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात तसेच एकदम कुरकुरीत होतात। मध्यम आचेवर मी हे भजी भाजून घेत आहे। तसेच याच्यावरील बुडबुडे कमी झाल्यावर त्याला हळूवार पलटून घ्यायचे व मध्यम आचेवरच चांगले कुरकुरीत होईपर्यंत हे भजी भाजून घ्यायचे। बघा, इथे भज्यांचा कलर चेंज झालेला आहे। आता हे काढून घेऊयात। बघा किती कुरकुरीत झालेले आहेत। भजी काढून झाल्यावर ह्याच तेलामध्ये मी हिरवी मिरची तळून घेत आहे। मिरची तळताना नेहमी मिरचीला चिरा पाडून घ्यायच्या व मगच त्या तेलात टाकून घ्यायच्या, म्हणजे मिरची तेलात फुटत नाही व तेलही अंगावर उडत नाही। बघा, अशा प्रकारे एकदम कमी वेळामध्ये कुरकुरीत मूग डाळीचे भजी तयार झालेले आहेत। पाऊस येत असताना अशा प्रकारे गरमागरम भजी करून खाण्यात काही वेगळीच मजा आहे। तसेच मी ह्या चॅनलवर अगोदरच हरभरा डाळीचे वडे व स्वीट कॉर्नचे पकोडे यांची रेसिपी अपलोड केलेली आहे। जर तुम्हाला ती पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही ती पाहू शकता। तसेच माझी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व जर आवडली तर माझ्या ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।